फ्रेंड्स, वेलकम टू माय त्वचा. तुमच्या घरात छोटं बाळ आलंय आणि त्या बाळाच्या निप्पल्सला पिळून पिळून मालिशवाली बाई त्याच्यातून दूध काढते आणि ते करताना तुमचं बाळ खूप जास्त रडतंय, किंचाळते, अगदी काळं निळं होतंय आणि तुम्हाला तुमची मालिशवाली बाई सांगते हे असंच असतं. आम्ही तर कित्येकही बाळांना मोठं केले. बाळाची छाती भरली तर बाळाची छाती फुगते, म्हणून बाळाच्या छातीतून पिळून दूध काढायलाच पाहिजे, नाही तर बाळाची छाती मोठी राहते. कंप्लीट मिथ. इनफॅक्ट तुम्ही हे करून कित्येकही डॅमेज बाळासाठी क्रिएट करताय जे बऱ्यापैकी डेंजरस होऊ शकतात. हा पर्टिक्युलर व्हिडिओ त्या सगळ्या पॅरेंट्ससाठी ज्यांना ॲक्च्युली असं वाटतं की काही चुकीच्या गोष्टी माझ्या बाळाच्या बॉडीच्या बाबतीत, स्पेशली एक सेन्सिटिव्ह एरियाच्या बाबतीत जसं की ब्रेस्ट, नाही व्हायला पाहिजे. मी श्रेया शाह, चाइल्ड बर्थ एज्युकेटर आणि इंटरनॅशनली सर्टिफाईड लॅक्टेशन कन्सल्टंट. मी तुमची ब्रेस्ट फीडिंग आणि न्यू मदरहूड जर्नीची एक पार्टनर आहे आणि एक पार्टनर म्हणून मला तुम्हाला काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, ब्रेस्ट म्हणजे काय समजून घेऊयात. ब्रेस्ट हा एक टिश्यू आहे, म्हणजे जसे मसल्स असतात, बायसेप्स आहे, ट्रायसेप्स आहे, तसा एक प्रकार असतो आपल्या बॉडीमध्ये ज्याला आपण टिश्यू म्हणतो. मसल्स टिश्यू हा एक जवळपास तुम्हाला जर साम्य वाटलं तर तसं म्हणून समजून घ्या. तर छातीमध्ये ब्रेस्ट टिश्यू हा डेव्हलपच असतो. ब्रेस्ट मोठा होणं ही प्रक्रिया होते प्युबर्टी, म्हणजे पाळी येणारे त्याच्या आसपास मुलींमध्ये. मुलांमध्ये ब्रेस्ट टिश्यू हा असतो, फक्त तो मोठा होत नाही. ब्रेस्टच्या पुढच्या भागात ब्राऊन एरिया असतो आणि त्याच्या पुढे छोटंसं निप्पल असतं. मुली जशा अशा मोठ्या होतात, प्युबर्टीकडे जातात, प्युबर्टी क्रॉस होतात, तसा हा सगळा स्ट्रक्चर मोठा होत जातो. ब्रेस्टमध्ये दूध बनण्याच्या ज्या सॅक्स आहेत किंवा जागा आहेत त्या प्युबर्टीच्या आसपास बनतात. एकदा तुम्ही प्रेग्नेंट राहिलात की त्या सॅक्स प्रॉमिनेंटली तयार होऊन त्याच्यात दूध बनायला सुरुवात होते. एकदा दूध बनलं, पण ते दूध बनलेलं त्या ब्राऊन एरियातून तिथून निप्पलमध्ये येऊन, निप्पलमध्ये छोटे 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 पोर्स असतात, त्याच्यातून ते दूध बाहेर निघायची प्रक्रिया ब्रेस्ट फीडिंग करताना जेव्हा बाळ सक करतं तेव्हा होतं. म्हणजे काय, थोडक्यात ब्रेस्ट हे असं स्ट्रक्चर आहे ज्याच्या निप्पलला पोर्स आहेत. मी 40 वर्षाची आहे, माझे ऑलमोस्ट मेनोपॉज आता 5-6 वर्षात येईल. तर माझ्या पण बाबतीत जर मी ब्रेस्टला दररोज रगडलं आणि पिळायला सुरुवात केली तर कदाचित एखादा ड्रॉप निघेल. पण तुम्हाला हे पण माहिती पाहिजे, बायकांच्या केसमध्ये अनयुज्युअल ब्रेस्ट डिस्चार्ज, म्हणजे जसं की सडनली पाणी यायला लागले, मी काही न करता आतून डिस्चार्ज होतोय किंवा रक्त येतंय, इट्स ॲबनॉर्मल. इनफॅक्ट ते ब्रेस्ट कॅन्सरचे सायन्स आहेत. पण नॉर्मल डे टू डे लाईफमध्ये, कारण निप्पल्सचे ओपन पोर आहेत, जर मी ब्रेस्टला खूपच जोरजोरात स्क्वीज केलं तर निप्पल्समधून थोडंसं पाणी किंवा डिस्चार्ज निघणं हे ॲब्सोल्युटली नॉर्मल समजलं जातं. आता बाळांच्या ब्रेस्टच्या बाबतीत बोलूयात. बाळांच्या ब्रेस्टच्या बाबतीत काय महत्त्वाच्या गोष्टी केल्या जातात. जी मालिशवाली बाई असेल तुमच्या घरी येणारी, ती युजली काय करते, नॉर्मली मालिश करते आणि मग निप्पलला घेऊन जोरजोरात पिळते. लिटरली बाळं रडतात. ते जेव्हा पिळतात तेव्हा थोडंसं डिस्चार्ज बाहेर निघतो. ऑब्व्हियसली बाळाच्या बॉडीत नॉर्मल लिम्फॅटिक ड्रेन आहे, बाकीचं पण लिक्विड फ्लो होत आहे, त्यातून तुम्ही जोरात दाबल्यानंतर त्या पोर्समधून काही ना काही बाहेर निघायची पॉसिबिलिटी असतं आणि ते म्हणतात मी पिळून दूध बाहेर काढते. इट्स अ मिल्की डिस्चार्ज, जो लिम्फॅटिक ड्रेनचा डिस्चार्ज आहे. तर तो काढल्याने होतं आहे काय, सर्वात महत्त्वाची गोष्ट, आता माझा हा मसल किंवा टिश्यू त्याच्यावरती मी असं जोरजोरात रगडलं नॉनस्टॉप पार समोरचा माणूस रडेपर्यंत, तर तिथे काय होईल, तिथे सूज क्रिएट होईल किंवा इन्फ्लमेशन क्रिएट होईल. तर बाळाच्या छातीला या बायका, हा जो भाग असतो त्यांनी असं जोरजोरात छातीला रगडतात आणि मग लिटरली निप्पलला स्क्वीज करतात. त्यामुळे सर्वात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट जी छातीच्या किंवा ब्रेस्टच्या अवतीभोवती होते त्याला आपण म्हणतो इन्फ्लमेशन. सूज येते तिथे. त्या सुजेबरोबर ती लोक जे निप्पलला पिळतात त्यामुळे पोर्स जे असतात निप्पल्सचे ते ओपन होतात. निप्पलचे पोर्स ओपन झाल्यामुळे तिथे बॅक्टेरियल इन्फेक्शन व्हायची पॉसिबिलिटी असते आणि जर तिथे इन्फेक्शन झालं तर त्याला आपण म्हणतो मस्टायटिस. मस्टायटिस म्हणजे छातीत गाठ होणं. आपल्याकडे घरची लोक म्हणतात बाळाची छाती भरली आहे, बाळ हात पण लावू देत नाही आहे, छाती बघ किती दुखते आहे, परत चोळायला बसतात छाती उतरवण्यासाठी. पण जे इन्फेक्शन झालं आहे छातीमध्ये ते चोळल्यामुळे तुम्ही इतर ब्रेस्टचे जे भाग आहेत त्याच्यात ते इन्फेक्शन स्प्रेड करतं. म्हणून बाळाला इन्फ्लमेशन आलं म्हणजे तो एरिया सेन्सिटिव्ह झाला, त्यातून तुम्ही पोर्स ओपन केले, त्यामुळे तिथल्या भागाला इन्फेक्शन होऊ शकतं, ज्याला आपण मस्टायटिस म्हणतो. ब्रेस्ट फीडिंग मदरमध्ये पहिल्या 6 महिन्यात मस्टायटिस अतिशय कॉमन आहे,
कारण आईच्या दुधात गोडवा असतो, बॅक्टेरियल इन्फेक्शन पटकन कॅच होऊ शकतात. जर एके ठिकाणी दूध साठून राहिलं तर त्याला इन्फेक्शन व्हायची पॉसिबिलिटी जास्त असते. पण बाळाच्या केसमध्ये आपण इन्फ्लमेशन किंवा सुजेमुळे या इन्फेक्शनची पॉसिबिलिटी वाढवतो. अशा पण आम्हाला कळणार कसं असं काहीतरी होतं. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, प्लीज निपल्स पिळू देऊ नका. निपल्सला स्क्वीज करणं, निपल्सला पिळणं हे अलाउडच नाही आहे तुम्हाला, म्हणून तुम्ही करूच शकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला जाणवलं की निप्पल आणि त्याच्या भोवतीच्या छातीचा भाग असा फुगून लालून बाहेर आला, हे जे स्वेलिंग झालं, इन्फ्लमेशन, हे तुम्हाला सांगतं की ही सुरुवात आहे मस्टायटिसची. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला तिथे रेडनेस जाणवला, इन्फेक्शनची सुरुवात. तिसरं, जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं डिस्कलरेशन जाणवलं, म्हणजे काळं निळं होणं किंवा निप्पलच्या अवतीभोवतीची जी स्किन आहे त्याचं डिस्कलरेशन होणं, बाळ छातीला हात पण नाही लावू देणं, बाळाला जवळ घेतलं तरी बाळ किंचाळून रडणं, हे सगळं आपल्याला सांगतं की बाळाला अतिशय दुखतं. मग श्रेया, मी मस्टायटिस घरच्या घरी ट्रीट करू शकतो का? कधी कधी अगदी सुरुवातीला असेल तर थोडंसं पाण्याने शेकून वगैरे ते बरं होऊ शकतं. पण जर तुम्हाला रेडनेस, स्वेलिंग, डिस्कलरेशन असं ब्रेस्टच्या अवतीभोवती काही दिसत असेल तर प्लीज जाऊन डॉक्टरांना दाखवा. इनफॅक्ट पेडियाट्रिशियन्स आता खूप फर्मली बोलायला लागलेत की बाळाच्या निप्पलला हातही लावायचं नाही, पिळायचं नाही, कारण त्याचे साईड इफेक्ट्स कोणत्या लेवलला जाऊ शकतात हे डॉक्टरला माहिती आहे. युजली याची ट्रीटमेंट कशी होते? 99% डॉक्टरांना तुमच्या बाळाला अँटीबायोटिकवरती ठेवावं लागतं, ज्यामुळे बाळाची नॅचरल रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्या अँटीबायोटिकमुळे बाळ डिपेंडंट होतं, खूप जास्त आळशी होऊन झोपतं. तिसरी गोष्ट, बाळ प्रॉम्प्टली ॲक्टिव्हली गोष्टींमध्ये पार्टिसिपेट नाही होऊ शकत. कित्येक वेळा ब्रेस्ट फिडिंग पण बऱ्यापैकी लॅग होऊ शकतो. चौथी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट, बाळाला लूज मोशन्स होऊन बाळाचं वेट पण कॉम्प्रोमाइज होऊ शकतं. म्हणून तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की बाळाच्या बाबतीत बाळाच्या छातीला स्क्वीज करायचं नाही. ओके, प्लीज. जमलं तर जर तुम्ही बाई जरी ठेवली असेल तरी त्याला सांगा कोणत्या गोष्टी अलाउड आणि कोणत्या गोष्टी कधीच अलाउड नाही. त्या बाळाच्या आईला अजून एक गोष्ट तुम्हाला खूप व्यवस्थित आणि प्रेमाने समजवायची आहे की बाळाच्या बाबतीत कधी आणि कोणत्याही परिस्थितीत बाळ जर रडत असेल तर ती गोष्ट बाळाच्या बाबतीत करायचं नाही. अशीच बाळं रडतात. इनफॅक्ट मी तर म्हणते, मसाज करायच्या वेळेस जरी बाळ रडत असेल तरी मसाजचं टायमिंग बदलून बघा किंवा माणूस बदलून बघा जो मसाज करतो, तुम्हाला बाळ शांत झालं जाणवेल. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी. बाळाला आपण ट्रेन करण्यासाठी मोठं करतोय, असं टॉर्चर करून 5-6 तास झोपून गेलं बघ दमलं ना, असं काही चुकीचं करू नका. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाईम. बाय बाय.